डाळिंब उत्पादक शेतकरी बंधूंनो, तुमच्या तुमच्या झाडाचे पानं सुद्धा अशा पद्धतीनं होत आहेत का? असे पानं करपत आहेत का? आपण हे जे झाड बघत आहेत, तर तुमच्या झाडाचे पण असं पानं करपत असतील, तर शेतकरी बंधूंनो याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाहीयेत. शेतकरी बंधूंनो, आज अ, जून महिना आहे, जूनची 16 तारीख आहे आणि अजूनपर्यंत मान्सून आलेलं नाही आहे. तर तुमच्या झाडामध्ये असे पानं करपत असतील, तर झाडं हे शॉकमध्ये चाललेले आहेत. शॉक यायचं कारण काय आहे? ट्रेसमध्ये चाललेले आहेत. आणि झाडाला हे शॉक बसत आहेत. शेतकरी बंधूंनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहे. शॉकची कारणं आणि त्याच्यावर उपाययोजना आपण काय केल्या पाहिजेत. शेतकरी बंधूंनो, शॉकची 3 कारणं आहेत शेतकरी बंधूंनो. जास्त उष्णता, जास्त तापमान. आज आपण 16 तारीख असताना सुद्धा जूनची एवढं तापमान आहे वातावरणामध्ये, की ऊन जास्त आहे. तर या वातावरणामुळं काय होतंय, तापमानामुळे हे पानं भाजत आहेत आणि पानं भाजत असल्यामुळं झाडं स्ट्रेसमध्ये चाललेले आहेत. दुसरं कारण शेतकरी बंधूंनो, आपल्या झाडावर असलेला अतिरिक्त माल जास्त प्रमाणात सेटिंग झालेली आहे. माल भरपूर प्रमाणात आहे. आपण प्रत्येक झाडाला बघितलं तर माल जास्त आहे आणि त्या पद्धतीने झाडं आहे. त्याच्यावर लोड जास्त असल्यामुळं झाडं हे स्ट्रेसमध्ये चाललेले आहेत. तिसरं कारण शेतकरी बंधूंनो, मुळी ही पांढरी मुळी कमी असणं. कारण शेतकरी बंधूंनो, झाडावर माल जास्त आहे. परत ऊन जास्त आहे आणि मुळी जर आपली पांढरी मुळी काम करत नसेल, तर झाड हे 100% खालून आपण जे अन्नद्रव्य देणार आहे, जी खतं देणार आहेत, त्याचा अपटेक कमी करणार आहेत आणि झाडे स्ट्रेसमध्ये जाणार आहेत. आणि शेतकरी बंधूंनो, आपण कमी केलेलं पाणी. चौथं कारण जे आहेत, आपण त्याल्यामुळे जे पाणी कमी केलं आहे, तर ते पाणी कमी केल्यामुळं झाडावर व त्याचा परिणाम होते. बाकी जे उन्हाचं वगैरे आपण जे बघितलं, त्याचा सगळा परिणाम हा झाडावर होते. तर हे 3 ते 4 जे कारणं आहेत, त्याच्यामुळे झाडे स्ट्रेसमध्ये जातात आणि स्ट्रेसमध्ये जात असल्यामुळे हे पानं हे करपल्याचे आपल्याला हे दिसून येतात. तर शेतकरी बंधूंनो, याच्यावर उपाय काय आहेत? तर याच्यावर पहिला उपाय म्हणजे आपल्याला थोडं पाण्याचं नियोजन व्यवस्थित करणं आहे. 2 नळ्याच्या साहाय्याने पाणी देणं आहे. इनलाईन असेल किंवा आपली ऑफलाईन ठिबक असेल, ड्रिपरची ठिबक असेल, तर दोन्ही ठिबकनं आपल्याला पाणी व्यवस्थित देणं आहे. ओलावा मेंटेन ठेवणं आहे, कारण तापमान जास्त आहे. ज्या शेतकरी बंधूंना क्रॉप कव्हर टाकेल नाही आहे, त्यांच्या ह्याच्यामध्ये हा जास्त प्रॉब्लेम आहे. तर अशा शेतकरी बंधूंनो, ओलावा मेंटेन ठेवा. तसेच शेतकरी बंधूंनो, आपली पांढरी मुळी ॲक्टिव्ह कशी राहील, पांढरी मुळी वाढीसाठी आपण काय केलं पाहिजे, जेणेकरून झाडे स्ट्रेसमधून बाहेर निघेल आणि आपली फळाची साईज ही चांगली बनल. तर शेतकरी बंधूंनो, झाडं स्ट्रेसमधून निघण्यासाठी आपल्याला ह्युमाकेल्प, न्यूट्रीहॅपचं ह्युमाकेल्प हे उत्पादन आहेत. ही पांढरी मुळी वाढवण्यासाठी अतिशय दर्जेदार उत्पादन आहे. ऑस्ट्रेलियाचं ओमनिया न्यूट्रोलॉजी ऑस्ट्रेलिया या कंपनीकडून आयात केलेलं उत्पादन आहे. याच्यामध्ये लिओनार्डाईट तसेच ऑर्गॅनिक कार्बन, पोटॅश घटक असल्यामुळं हे आपल्या मुळी वाढवण्यासाठी, झाड स्ट्रेसमधून काढण्यासाठी नक्की चांगलं काम करणार आहे. एका एकर क्षेत्रासाठी आपल्याला 1 लिटर ह्युमाकेल्प हे ड्रिपच्या माध्यमातून द्यायचं आहे. त्याच्यामुळं मुळी ॲक्टिव्ह राहील आणि आपण सोडत असलेला अन्नद्रव्याचा अपटेक हा चांगला होईल. शेतकरी बंधूंनो, हे झाल्यानंतर आपण ड्रिपमधून याला आता सध्या फळाची साईज चांगली बनत आहेत. 150 ग्रॅम, 200 ग्रॅमची फळं आहेत आणि आता हार्वेस्टिंगच्या टप्प्याकडे ते चाललेली आहेत. तर याला पोटॅश अन्नद्रव्याची कमतरता भासू नये म्हणून आपण पोटॅशचा वापर करायचा आहे. पोटॅशचा वापर करत असताना आपण ओमनी अल्ट्रा के या उत्पादनाचा वापर करायचा आहे. एका एकरसाठी आपण 1 लिटर हे ठिबकच्या माध्यमातून द्यायचं आहे. कारण पोटॅश दिल्यामुळं झाडाची प्रतिकारशक्ती वाढणार आहे आणि फळाची साईज वाढण्यासाठी मदत होणार आहे. तर हे 2 ॲप्लिकेशन आपण ठिबकच्या माध्यमातून सोडून घ्यायचे आहेत. तसेच शेतकरी बंधूंनो, आपण याला वरतून फवारणीतून जर वापर करायचा झाला, तर स्ट्रेसमधून बाहेर निघण्यासाठी आपण याला इनफोल्ड, ऑर्थोसिलिसिक ॲसिड या उत्पन्नाचा वापर करायचा आहे. 1 लिटर पाण्यासाठी 2 मिली किंवा 200 लिटर पाण्यासाठी 400 ते 500 मिली घेऊन याचा वापर आपण करायचा आहे. तसेच त्याच्यासोबत आपण शेतकरी बंधूंनो, मेगा केल्पी हे उत्पन्नाचा वापर करायचा. याच्यामध्ये केल प्लस विथ मायक्रोन्युट्रिएंट घटक आहेत, ज्याच्यामुळं हे झाडावर येत असलेला स्ट्रेस, जो ताण पडत आहे, तो ताण कमी करण्यासाठी, रिलीज करण्यासाठी नक्की फायदा होईल आणि आपल्याला त्याचा चांगला फायदा दिसून येईल. तर हे मेगा केल्पी जर आपल्याला वापरायचं झालं, तर एका 200 लिटर पाण्यासाठी 500 मिलीचा वापर करायचा आहे, जेणेकरून त्याचा फळपोषणीला फायदा होईल. तसेच या झाडावरील स्ट्रेस कमी करण्यासाठी नक्की मदत होईल. शेतकरी बंधूंनो, झाडावर स्ट्रेस पडल्यामुळं आपले फळं फुटू शकतात, ताण पडू शकतो. तर आपण हे ज्या उपाययोजना सांगितल्या, पाण्याचं नियोजन, पोटॅश अन्नद्रव्याचा वापर, पांढऱ्या मुळीची संख्या वाढवणे आणि सिलिकॉनचा वापर, आर्थोसिलिसिकचा ॲसिडचा वापर, या उपाययोजनाचा आपल्याला उपाययोजना करायच्या आहेत, जेणेकरून झाडावरील स्ट्रेस कमी होईल, फळं फुगवणीसाठी मदत होईल आणि आपल्या फळाची साईज चांगली वाढण्यासाठी मदत होईल. शेतकरी बंधूंनो, आपल्या बागेमध्ये पण अशी समस्या येत असेल, तर तुम्ही या उपाययोजना करा. नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास
व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.